पश्चिम बंगालमधील कुर्सिओंग या छोट्याशा हिल स्टेशनजवळ एक जागा आहे जिचं नाव ऐकताच लोकांचा श्वास थांबतो. ती जागा म्हणजे डाऊ हिल. आजही स्थानिक लोक सूर्यास्तानंतर त्या जंगलाकडे जायला घाबरतात, कारण असं म्हणतात की डाऊ हिलमध्ये रात्री फक्त वारा नाही वाहत, काहीतरी अजूनही तिथे फिरत असतं. ही गोष्ट आहे 2016 सालची. मुंबईहून 3 मित्र अमोल, सागर आणि रोहन डाऊ हिलला ट्रेकिंगसाठी आले होते. त्यांना भूतांवर अजिबात विश्वास नव्हता. त्यांच्या मते हे सगळं फक्त लोकांच्या अफवा होत्या. स्थानिक गाईडनं त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं होतं, सूर्य मावळण्याआधी परत या, रात्री जंगलात थांबू नका. पण मित्रांनी त्याचं बोलणं हसण्यावर उडवलं. सायंकाळचे 6:30 वाजले होते. धुकं हळूहळू जंगलात पसरायला लागलं. झाडांमधून येणारा वाऱ्याचा आवाज आता जणू कोणाच्या कुजबुजीसारखा वाटू लागला. तेवढ्यात टक 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 जणू कोणीतरी पावलांचा आवाज करत होतं. अमोलनं मागे वळून पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. पण रोहन मात्र थांबला. तो एकटक जंगलात पाहत उभा राहिला होता. तुम्हाला दिसलं का? त्याचा आवाज थरथरत होता. काय? सागरनं विचारलं. ती मुलगी पांढऱ्या फ्रॉकमध्ये. दोघांनीही मागे पाहिलं. त्या ठिकाणी एक जुना झाडांनी वेढलेला रस्ता होता आणि त्याच्या मधोमध उभी होती एक लहान मुलगी. तिचे केस पूर्णपणे चेहऱ्यावर पडलेले होते, डोळे दिसत नव्हते आणि ती हसत होती. अमोलनं घाबरत आवाज दिला, ए, तू कोण आहेस? पण कुठलंच उत्तर आलं नाही. क्षणातच ती मुलगी धुक्यात विरघळल्यासारखी गायब झाली. त्या क्षणी जंगल पूर्णपणे शांत झालं. पक्ष्यांचा आवाज थांबला, जणू वाऱ्याने सुद्धा श्वास रोखून धरला होता. आणि मग रोहन जोरात ओरडला. तो जमिनीवर कोसळला होता. त्याच्या पाठीवर लहान लहान बोटांच्या नखांचे व्रण स्पष्ट दिसत होते. 3ही मित्र घाबरून धावत सुटले. पण जंगलातून बाहेर पडण्याऐवजी ते पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी येऊन पोचत होते, जणू जंगल त्यांना सोडायला तयार नव्हतं. तेवढ्यात त्या मुलीचा आवाज पुन्हा ऐकू आला, माझ्यासोबत राहा. आवाज अगदी जवळचा वाटत होता. सागरनं हळूच मागे वळून पाहिलं. ती मुलगी आता त्यांच्याच मागे